मोठी बातमी आपण पाहताय। अंबादास दानवेंकडून एक व्हिडिओ ट्विट करत सरकारला सवाल करण्यात आलेला आहे। सरकारकडे कर्जमाफीला पैसा नाही, बाकी सगळं ओके आहे असं दानवेंनी याच्यामध्ये म्हटलेलं आहे। जनतेला सांगा, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे आमदार कोण आहेत असा सवाल दानवेंकडून विचारण्यात आलाय। पैशांच्या गड्ड्यांसह ते काय करतात असा सवाल त्यांच्याकडून करण्यात आलेला आहे। आमदार महेंद्र दळवी यांचा हा व्हिडिओ आहे असं दानवेंकडून सांगितलं जात आहे आणि त्यांचा व्हिडिओ पैशांच्या गठ्ठ्यांसह त्यांनी पोस्ट केलेला आहे सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आणि दानवेंनी सवाल केलेला आहे, सवाल उपस्थित केलेला आहे, एक प्रकारे टीकाच केलेली आहे। पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या आमदारांवर त्यांच्याकडून टीका करण्यात आलेली आहे। अंबादास दानवेंकडून व्हिडिओ ट्विट करत सरकारला हा सवाल करण्यात आलाय। सरकारकडे कर्जमाफीला पैसा नाही, बाकी सगळं ओके आहे असं दानवेंनी म्हटलंय। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे आमदार कोण आहेत असा सवाल देखील अंबादास दानवे यांनी उपस्थित केलाय। पैशांच्या गड्ड्यांसह हे आमदार काय करत आहेत असा सवाल देखील दानवेंनी ट्विट करत उपस्थित केलेला आहे। हा व्हिडिओ पोस्ट करतच दानवेंनी एक सवाल केलेला आहे की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारकडे पैसा नाहीये। सरकारच्या आर्थिक परिस्थितीबाबत गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं चर्चा सुद्धा होतीये। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी सुद्धा त्याच्यावर वक्तव्य केलेलं आहे आणि असं असताना आता दानवेंकडून महेंद्र दळवी आमदार यांचा हा व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करण्यात आलेला आहे। सरकारला जाब विचारण्यात आलेला आहे, सरकारवर टीका करण्यात आलेली आहे दानवेंकडून। व्हिडिओमधला आमदार कोण असा सवाल अंबादास दानवे यांच्याकडून करण्यात आलेला। हा व्हिडिओ फक्त त्यांनी पोस्ट केला। या व्हिडिओमध्ये त्यांनी कुणाचंही नाव घेतलेलं नाही, मात्र त्यांनी व्हिडिओ पोस्ट केलेला आहे। काही वेळापूर्वी आमदार महेंद्र दळवी यांची प्रतिक्रिया जाणून घेतली आणि त्यांनी TV9 मराठीशी बोलत असताना काय स्पष्टीकरण दिलेलं आहे, काय बोललेले आहेत ते पुन्हा एकदा पाहूया। असं कोणातरी ब्लॅकमेल करण्याचं काम करणं उचित नाही आहे। आता अंबादासला कुठलं काम उरलेलं नाहीये, ओपलेस माणूस आहे। एक तर त्याला कुठलंही ज्ञान नाही असं माझं व्यक्तिमत आहे। त्यांनी असेल तो ओपन चॅलेंज द्यावं ना, त्यांनी दाखवा माझा फोटो, माझं स्पीच, माझं जे काय दाखवा त्यांनी। आणि कोणाला तरी ब्लॅकमेल करून या सगळ्या गोष्टी करणं हे त्यांना शोभनी नाही। आता आमदार दानवेची लायकी काय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। दळवी तुमचं असं म्हणणं आहे की हा व्हिडिओ जो आहे तो तुमचा नाहीये? प्रश्नच येत नाही ना। मी त्याच्या ओपन आपल्यालाही सांगतो की ते संपूर्ण क्लिअर दाखवा, म्हणजे लोकांना तरी कळेल ना। एखाद्याला असं ब्लॅकमेल करणं ठीक नाही आहे। नेहमी आम्हाला असं कोणाचा विषय असतंच नेहमी, पण त्यांना माझं ओपन चॅलेंज आहे, त्यांनी कुठल्याही चॅनल डिबेटला यावं या सगळ्या गोष्टी घेऊन। माझी तयारी आहे। माझा फोटो दाखवलाय तर कोणतरी व्यक्ती निश्चित दाखवत नाही आहे, त्यांनी दाखवा म्हणा कोण आहे ते। तुम्ही काही कायदेशीर पावलं उचलणार? नक्की उचलणार, नक्की उचलणार। त्यांनी फक्त दाखवायला पाहिजे बाबा हे सत्यता काय, मग उचलणार ना। असं कोणातरी हे करत का हे नाही आहे। नाही, आम्ही त्या ऍक्शनला रिॲक्शन तर नक्की देणार, त्याच्यात दुमत अजिबात नाही आहे। पण माझं उलट चॅलेंज आहे, त्यांनी स्पष्ट होती त्याच्यामध्ये द्यावी ना। तो आधार तरी तुमच्या चॅनल येऊन सांगतो ते असं आहे तसं आहे, त्यांनी सांगावं ना, म्हणजे तुम्हालाही कळेल, आपल्याला तरी कळलं काय संदर्भातलं काय ते। तर आपण बघितलं महेंद्र दळवे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। दानवे ब्लॅकमेल करतायत असं दळवी म्हणतायत। दानवेंना काही काम धंदा नाहीये, हा व्हिडिओ माझा असण्याचा प्रश्नच नाहीये, व्हिडिओ दानवेंनी पूर्ण दाखवावा असं देखील दळवींनी म्हटलंय। जनतेला सांगा, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे आमदार कोण आहेत असा सवाल दानवेंनी केलेला आहे। हा व्हिडिओ पोस्ट करत दानवेंनी काही सवाल जे आहेत ते उपस्थित केलेले आहेत। थेट त्यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या आमदारांवर टीका केलेली आहे। पैशांचं बंडल हा व्हिडिओमध्ये आपण पाहताय। सुरुवातीला महेंद्र दळवी हे कोणाशी तरी व्हिडिओ कॉलवर बोलतायत आणि पैशांचं बंडल त्या व्हिडिओमध्ये दिसतंय, अशी सुरुवातीची एक फ्रेम। आणि त्याच्यानंतर ज्या ठिकाणी पैशांची बंडल आहेत ती व्हिज्युअल्स जी आहेत ती मोठ्या प्रमाणात, म्हणजे हे सुरुवातीची दृश्य आपण पाहताय। महेंद्र दळवी सुरुवातीला दिसत आहेत, त्याच्यानंतर खाली एक छोटी विंडो आहे ज्याच्यामध्ये हे पैशांचे गड्डे जे आहेत ते दिसत आहेत आणि त्यानंतर हे पैशांच्या गड्ड्यांचे व्हिज्युअल्स मोठे झालेले आहेत। आणि याच्यावरूनच आता दळवी सवाल उपस्थित करतायत की त्यांनी थेटपणे सांगावं, त्यांनी स्पष्टपणे सांगावं की हे नेमकं काय आहे असा सवालच दळवींकडून करण्यात आलेला, असं चॅलेंज दळवींकडून देण्यात आलेलं आहे। सध्या जर आपण पाहिलं तर हिवाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे, आजचा अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे। आज सकाळी म्हणजे आज सकाळची सुरुवात होताच अंबादास दानवे यांनी हा व्हिडिओ पोस्ट करत एकूणच खळबळ माजून दिलेली आहे। आज हा मुद्दा अधिवेशनामध्ये गाजू शकतो। अंबादास दानवेंकडून व्हिडिओ ट्विट करत हा सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे। ही तीन दृश्य जी आहेत ती आपण या ठिकाणी पाहताय। पहिला व्हिडिओ ज्याच्यामध्ये एक व्यक्ती पैशांचं बंडल ठेवताना जो आहे त्या दृश्यांमध्ये आपण या ठिकाणी पाहताय।
दुसरा व्हिडिओ ज्याच्यामध्ये ही पैशांची बंडल जी आहेत ती स्पष्टपणे दिसत आहेत. 2-2 हजारांच्या नोटांचे बंडल जे आहे ते आपण या ठिकाणी पाहताय आणि 500च्या नोटांचं बंडल सुद्धा या ठिकाणी आहे. आणि तिसरा व्हिडिओ जो आहे व्हिडिओ कॉलचा, ज्याच्यामध्ये आमदार महेंद्र दळवी या व्यक्तीशी म्हणजे ज्या ठिकाणी पैशांची बंडल घेऊन हा व्यक्ती बसलाय त्याच्यासोबत व्हिडिओ कॉलवर बोलतायत अशा आशयाचा हा व्हिडिओ जो आहे तो तिसऱ्या विंडोमध्ये आपण या ठिकाणी पाहताय. पैशांचं बंडल आणि दानवेंनी अक्षरशः कॅश बॉम्ब टाकलेला आहे. अंबादास दानवेंकडून हे 3 व्हिडिओ जे आहेत ते ट्विट करण्यात आलेले आहेत आणि सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अंबादास दानवे यांनी हे व्हिडिओ जे आहेत ते पोस्ट केले. अंबादास दानवे यांनी 3 व्हिडिओ देखील ट्विट केल्याचं आपण या 3 दृश्यांमध्ये बघू शकतोय. आणि या सगळे व्हिडिओ अंबादास दानवे यांनी पोस्ट केल्यानंतर आता दळवी यांची देखील प्रतिक्रिया समोर आलेली आहे. अंबादास दानवे यांनी हा संपूर्ण व्हिडिओ दाखवावा, हा व्हिडिओ माझा नाहीयेच असा देखील एक दावा दळवींनी केलाय. वर्षा, आणखीन एक याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा, ज्यावेळेला अंबादास दानवे यांनी हे व्हिडिओ जे आहे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांनी कुठल्याही नावाचा उल्लेख केलेला नाहीये. त्यांनी तर थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना सवाल केलेला आहे की हे आमदार कोण आहेत आणि जर सरकारकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पैसा नाही तर एवढी पैशांची बंडलं येतात कुठून, असा सवाल दानवेंकडून करण्यात आलेला आहे.